अथ श्री साई सच्चरित अध्याय 47. श्री गणेशाय नमा, श्री सरस्वती नमा, श्री गुरुभ्यो नमा, श्री कुलदेवताय नमा, श्री सीतारामचंद्राभ्या नमा, श्री सद्गुरु साईनाथाय नमा. ज्यांची शनेक देखिल्या वदन होय अनंत जन्म दुःख दलन, ते परमानंद जननस्थान धन्य श्री वदन साईंचे. ज्यांचे झाली या कृपावलोकन, तात्काळ कर्म बंध विमोचन, स्वानंद पुष्टी निजभक्त जन, न लागता क्षण लाधती. ज्यांची या कृपादृष्टी पुढे कर्माचे फिटे बिरडे, यत्कृपा सूर्याची या उजियडे, भवखद्योत दडे निस्तेज. जगाची पापे भागीरथी धुते, तेने ती स्वय मलयुक्त होते. साचला निजमल निरसावयाते, साधूंचे इच्छिते चरण रज. कधी साधूंचे पाय लागती, कधी मज माझी स्नानार्थ येती. त्याविन निज पापाची निर्गती, नव्हे हे निशिती जाणे ती. ऐसी या साधूंचा मुकुटमणी, समर्थ साई यांची ही वाणी. जानोनी अत्यादरे भाविक सज्जनी, आकर निजे पावनी ही कथा. नवल या कथेचे महिमान, श्रोते सज्ञान वा अज्ञान. परिसता तुटेल कर्मबंधन, परम पावन कथा हे. नयनांचाही नयन साई, श्रवणांचाही श्रवण पाही. तेनेची रेघोनी माझी हृदयी, वार्ता जीही निवेदिली. साई स्वयं महानुभाव, परिसता या कथेचा नवलाव. श्रोते विसरतील देहभाव, अष्टप्रेमभाव दाटतील. साईमुखींची हे कथा, लक्ष लावून तिच्या हृदगाता. तात्पर्यावरी दृष्टी ठेविता, कृत कर्तव्यता श्रोत्यास. तरी विनंती परिस्थिती श्रोता, जरी मी या कथेचा वक्ता. मीही तुम्हा सारिकाच रीता, न घेता मती तारता येथील. आठविता तयाचे भक्तप्रेम, मन विसरे मनोधर्म. होय संसार त्रस्ता उपरम, याहुनी परम लाभ काय. पूर्वकथेचे अनुसंधान, श्रोता परिस्थितीचे सावधान. होईल जीवा समाधान, कथा अव्यवधान परिसता. गत्ताध्यायाची अंती, ऐकिली शेळ्यांची कथा श्रोती. तया ठाई बाबांची प्रीती, गतजन्मस्मृती तयांची. तैसीच आता हेई कथा, द्रव्य लोभाची परमावस्था. कैसी नेई अधपाता, सावधानता परिसावी. साईचं पूर्ण कृपादृष्टी, कथा सुचवी उठाउठी. येऊन देई श्रवणा तुटी, सुख संतुष्टी वाढवी. कथा वक्ता आणि वदन, स्वये साई समर्थ आपण. तेथे हेमाड किमर्थ कवन, उगाच टोपण नावाचा. बैसलो साई कथाब्दी तटी, त्या आम्हा काय कथांची आटाआटी. कल्पतरूची या तळवटी, कामना उठी तो सिद्धी. काय दिनकराची या घरी, कोण दीपाची चिंता करी. जया अमृतपान निरंतरी, विषाची लहरी काय तया. असता आम्हा साई सारिका, सदैव आमुचा पाठी राखा. वान काय कथा पियुखा, यथेच्छ चाखा त्या हरिका. कर्मसूत्र मोठे गहन, कोणासही ना होई आकलन. ठकी जेती महासज्ञान, भावार्थी अज्ञान तरी जेत. तैसाच दुर्गम ईश्वरी नियम, कोण करील त्याचा अतिक्रम. आचरा नित्य लौकिक धर्म, करावे तत्कर्म सर्वदा. नाही तरी अत्यंत अधर्म, पाऊन या मरण धर्म. जैसे जैसे जयांचे कर्म, पावती जन्म तदनुरूप. यथाकर्म यथाश्रुत, शुक्रबीज समन्वित. काही योनीद्वारी प्रवेशत, स्थावर भावा प्रत काही. यथा प्रज्ञन ही संभवा, श्रुत्यर्थ नाही कवना ठावा. जन्म घेणे तरी तो घ्यावा, रुचेल जीवा जो जैसा. जाना हे मूळ अविद्यावंत, शरीर ग्रहणा लागी उद्यत. जैसे जयांचे उपार्जित, शरीर प्राप्ती तैसे तया. म्हणून शरीर पाता आधी, नरजन्माची अमूल संधी. दौडी ना जो आत्मबोधावधी, तो एक सुधी जाणावा. तोच संसार बंधमुक्त, इतर संसार चक्री पडत. कधीही शरीरत्वासी न मुकत, यातना चुकत जन्माच्या. आता या कथेचा नवलाव, दुष्टवृत्तीसी अंतर्भाव. बुजे मी देह ही आठव, सात्विक अष्टभाव उठतील. गाठी असता अमुपधन, स्वभावे जो अत्यंत कृपण. धिकधिकतयाचे जीवन, आमरणशीन अनुभवी. त्यातही वैरवृत्तीचा वारा, कदा काळही नवे बरा. तया पासाव मनासी आवरा, करील मातेरा जन्माचा. परस्पर वैराचा परिणाम, उत्तमाचा जन्मे अधम. ऋण वैर हत्यांचा धर्म, फिटे तो जन्म परंपरा. ए अर्थीची अमृतवाणी, साई मुखोद्गार परम पावनी. करीतो सादर श्रोतया लागुनी, असावे श्रवणी सावधान. ती ही कथा जैसी ऐकिली,
जैसी माझी या स्मरणी राहिली, तैसीच कथितो त्याच बोली, जेती माऊली वदली ते. साईचं स्वय चरित्रकार, लिहोवून घेई कथा विस्तार, हेमाड केवळ निमित्त मात्र, सूत्रधार ज्याचा तो. एके प्रांतकाळचे प्रहरी, 8 वाजवयाचे अवसरी, करून या नित्याची न्याहारी, पडलो बाहेरी फिरावया. मार्गी जाता जाता श्रमलो, नदी किनारी एका पातलो, पाय धुतले स्नान केलो, अंतरी धालो भौवस. नदी तरी होती केवढी, या राहत्याच्या नदी एवढी, पाणी भरले होते दुथडी, काठाशी झाडे लव्हाळ्यांची, होती ते पाय वाट, गाडी मार्गही होता स्पष्ट, वृक्षही काठी होते घनदाट, छायाही उत्कृष्ट पडलेली, वायू आहे मंद मंद, तेने मनाला बहु आनंद, दृष्टी देखोनी वृक्षवृंद, बैसलो स्वच्छंद छायेसी. जाता चिलीम भरावयाला, तदर्थ छापी भिजवावयाला, डराव डराव शब्द ऐकिला, ध्वनी मज वाटला बेडकाचा. नवल काय पाहणीच जेथे, बेडूक असणे सहज तेथे, छापी भिजवून तव मी परते, घेतली हाते चकमक. गारेवरी ठिणगी पाडून, चिलीम तयार झाली पेटून, तोच एक वाटसरू येऊन, बैसला वंदून मजपाशी. नम्रपणे मजकडून चिलीम आपुले हाती घेऊन, लई लांब झुकलात म्हणून, आदरे मज पुसून राहिला. मशीद फार लांब येथून, तेथे जाता होईल ऊन, हे पलीकडे माझे सदन, चिलीम पिऊन जाऊ की, तेथे वाईचं खाकी भाकर, स्वस्त आराम करा वेळभर, मग ऊन खाली झाल्यावर, खुशाल माघारा परतावे. मीही येईन बरोबर, ऐसे भाषण झाल्यावर, चिलीम पेटवून या वाटसर, देईमज सादर ओढावया. तिकडे तो बेडूक आर्तस्वरे, ओरड करू लागे गजरे, चौकशी केली त्या वाटसरे, कोण बरे हा ओरडतो. तवमी वदे नदी काठी, बेडूक सापडला असे संकटी, लागले त्याचे कर्म त्या पाठी, ऐकती गोठी तुझ कथितो. पूर्वजन्मी जैसे करावे, ये जन्मी तैसे भरावे, कर्मभोगा सादर व्हावे, आता रडावे किमर्थ. मग ऐसे हे परिसून, चिलीम माझी हाती देऊन, निघाला वाटसरू तेथून, मने मी पाहून येतो जरा, असे खरोखर तो बेडूक, अथवा कोणी प्राणी आणिक, मन तरी करू निशंक, काय त्या दुःख आहे ते. ऐसी तयाची इच्छा बघुनी, मनालो मी जाय पाहुनी, एका मोठ्या सर्पाचे वदनी, बेडूक पडूनी ओरडत असे. दोघेही महा हरामखोर, दोघांचीही कृत्य अघोर, पूर्वजन्मीची पापे भयंकर, पावले देहांतर भोगावया. असता चालले ऐसे विचार, गेला वाटसरू त्या जागेवर, आला पाहुणे प्रत्यक्ष प्रकार, म्हणे तो साचार वृत्तांत. सर्पही तो जैसा काळ, ऐसा मोठा जबडा विशाळ, बेडूकही मोठा विक्राळ, परी तो फराळ सर्पाचा. घडी अर्धघडीचा सोबती, पडली सर्पामुखी आहुती, काय विचित्र कर्मगती, क्षणात निश्चिंती होईल त्या. तव मी म्हणालो तया ते, तो काय करीतो निश्चिंती ते, त्याचा मी बाप आहे ना येथे, मग मी कशा ते पाहिजे. सोडून या आपुले स्थान, बैसल जो येथे येऊन, तो काय बेडूक खाऊ देईन, पहा सोडविन त्या कैसा. आता ही झोंज सोडविल्यावरी, आपण जाऊ आपले घरी, जा जा एकदा चिलीम भरी, पाहू मज काय करी सर्प. चिलीम तात्काळ तयार केली, वाटसरूने स्वय चेतविली, झुरका मारून मज पुढे केली, हाती मी घेतली ओढावया. मारिले म्या झुरके दोन, वाटसरूला सवे घेऊन, गेलो त्या लव्हाळ्यामधून, पावले ते स्थान विवक्षित. पुनश्च सर्प अवलोकून, वाटसरू तो गेला भिवून, केवढे हे धूळ म्हणून, निवारी मज लागून भीतीने. नको मना हो जाऊ पुढे, सर्प तो येईल आपुलेकडे, पळू म्हणता स्थळ हे साकडे, नका हो तिकडे जाऊ नका. अवलोकिता ऐसा देखावा, वाटसरू तो भ्याला जीवा, मग त्या दोघाची या वैरभावा, संबंधे परिसावा उपदेश. अरे बाबा वीरभद्राप्पा, अजून हा तुझा वैरी बसाप्पा, पावला नाही का अनुतापा, दुर्धर रूपा आला तरी. तोही आलासी सर्प योनी, तरीही हाड वैर अजुनी, आता तरी शमन धरुनी, वैर त्यजुनी स्वस्थ रहा. शब्द पडता मुखातुनी, सर्प जो पळाला बेडूक सोडूनी, सत्वर खोल पाण्यात शिरुनी, अदृश्य तेथुनी झाला. मृत्यूची मुखामधला, बेडूक टणकन उडून गेला, तोही जाडीत जाऊन लपला. वाटसरू झाला साश्चर्य, मने हे काय न कळे मजला, शब्दमुखीचा तो काय पडला, बेडूक कैसा सापाने सोडिला, सापही दडला तो कैसा. यातील वीरभद्राप्पा कोण, तैसाच यातील बसाप्पा कोण, वाट सरू पुसे वैराचे कारण,
मने मज निवेदन करा की बरे आधी झाडा खालती जाऊ ओढू चिलीम मागुती म्हणालो करीन जिज्ञासा पुरती मग मी स्वस्थळाप्रती जाईन. आलो दोघे झाडाखाली पडली होती दाट सावली गार वाऱ्याची झुळूक चालली पुनश्च सळगावली चिलीम वाट सरूने आधी ओढिली पश्चात माझी या करी दिदली ती मी ओढिता ओढिता कथिली कथा त्या वहिली वाट सरुस पहा माझी स्थळापासून कोस 2 अथवा 3 इतकेच दूर पवित्र स्थान महिमा संपन्न होते जुने. तेथे एक महादेवाचे मोडके देऊळ कधी काळाचे तयाची या जीर्णोद्धाराचे आले सर्वांचे मनात. तदर्थ मोठी वर्गणी केली बरीच रक्कम गोळा झाली पूजे अर्चेची व्यवस्था ठरविली पूर्ण आखिली रूपरेषा. तेथील एक मोठा धनिक नेमिले त्या व्यवस्थापक पैसा केला तयाचे हस्तक पूर्ण निर्णायक तो केला तयाने कीर्द ठेवली पृथक तिथं आपुली वर्गणी रोख जमा करावी हे कार्यही अचूक करावे प्रामाणिकपणाने परी तो जात्या मोठा कंजूष खारण लागावा पदरास ऐसिया धोरणे चालवी कामास तेने ती तडीस जाईना खर्च केली सारी रक्कम अर्धे मुर्दे झाले काम खर्चिना हा पदरचा दाम गाठीचा छदाम सोडीना जरी मोठा सावकार कृपणपणाचा पूर्णावतार बोलाची नुसती पेरी साखर कामासी आकार येईना पुढे त्याच्या जमली घरी मंडळी पैसा जमविणारी मनेही तुझी सावकरी काय तरी रे कामाची महादेवाचा जीर्णोद्धार तू न लाविता हातभार पडेल कैसा नकळे पार काही विचार कर याचा करुणी लोकांची मनधरणी पुनश्च मिळवू आनिक वर्गणी तेही देऊ तुझं पाठवणी आनकी ठिकाणी हे काम पुढे आनिक पैसा जमला उत्तम प्रकारे हाती आला काही न त्याचा उपयोग झाला धनिक बैसला तो स्वस्त असो जाता काही दिवस आले जी देवाजीच्या मनास याचं धनकाची या कुटुंबास झाला ते समयास दृष्टांत तू तरी हो जागी उठ बांधी जा त्या देवळा घुमट जे खर्चशील त्याची शतपट तुझं तो निळकंठ देईल. दुसरे दिवशी तो दृष्टांत पतीच्या कानी घातला साध्यंत कवडी खर्चता जया प्राणात तया हा अत्यंत उद्वेगक करावा अहर्निश वित्तसंचय दुजान ज्याचा चित्ता विषय तयास या स्वप्नाचा आशय द्रव्याचा व्यय केवी पटे त्याने सांगितले पटणीस मी न माने दृष्टांतास मुळीच नाही माझा विश्वास मांडला उपहास तियेचा जैसी जयाची चित्तवृत्ती तैसीच तया जगस्थिती स्वय असलिया षट प्रकृती इतरही दिसती तैसेच जरी असते देवाचे मनी माझाच पैसा घ्यावा काढूनी मी काय दूर होतो तुझपासूनी तुझेच स्वप्ने का गेला तुलाच का हा दृष्टांत झाला मलाच का तो देवेन दिधला म्हणून येईना भरवसा मजला याचा न समजला भाव असावे हे खोटे स्वप्न अथवा हा असेल ईश्वरी यत्न नवरा बायको तो व्हावी उत्पन्न दुही हे चिन्ह दिसते मज जीर्णोद्धाराची ये कामी सायम माझे आहे का कमी महिन्या महिन्यास होते रिकामी थैली आम्ही भरलेली लोक आणि ती रक्कम सारी दिसते खरे ते बाह्यातकारी जमा खर्चाची पद्धती व्यापारी नुकसानकारी मज बहु लोकांनाही नाही अवगत कळावे ते कैसे तुझं प्रत तेव्हा हा जो तुझा दृष्टांत येईना यथार्थ मानावया खरा मानिता होईल फसगत निद्राभंगे पडती दृष्टांत ते काय कोणी मानी यथार्थ धनिके हा सिद्धांत ठरविला ऐकून बाईल बसे निवांत पती पुढे ती निरुत्तर होतं पैसा जरी लोक जमवित संतोषे देत क्वचितची प्रेमे विन भीड भाडे पडता आग्रह अथवा साकडे जे दिदले ते देवा नावडे गोडीचे थोडेही बहुमोल जैसा जैसा पैसा जमत कामही तैसे तैसे होतं पैसा थकता कामही थकत ऐसे ते दिरंगत चालले धनिक काढिना कृपन जैसा आपुल्या पिशवीतील एकही पैसा पुनच्छ झाला दृष्टांत कैसा कांतेस तो परिसा धनिकाच्या नको आग्रह करू पतीस पैसा देण्यास देऊळास भाव तुझा पुरे देवास द्यावे तव इच्छेस येईल ते पैसा एक मनोभावाचा स्वसत्तेचा तो लाखाचा अर्पण देवास करिसाचा विचार पतीचा घेऊन करू नको व्यर्थ क्षीण मना येईल ते द्यावे आपण स्वसत्तेचे अल्प प्रमाण असे ना अर्पण करी ते येथे केवळ भावकारण
तुझा तो आहे हे जाणून, काहीतरी दे दे म्हणून आग्रह जाण देवधरी. तरी जे असेल अल्पवित्त, देऊने होई तू निश्चित. भावाविन देणे ते अनुचित, देवानं यत्किंचित आवडे. विना भाव जो देईल, त्याचे ते सर्व माती मोल. अंती समूळ होईल निष्फळ, अनुभव हा येईल अविलंबे. असो हा दृष्टांत ऐकूनी, केला तिने निश्चय मनी. पितृदत्त अलंकार वेचुनी, मागणे परिपूर्ण करावे. मग तिने पती लागून, केला तो निश्चय निवेदन. पतीने ते घेतले ऐकून, अंतरी उद्विग्न झाला. लोभ तेथे कैसा विचार, नाही देव धर्म आचार. मणे मने हा काय अविचार, भ्रांतिष्ट साचार ही झाली. मने हे तिचे अलंकार, करून या सर्वांचा आकार. मोल ठरवून 1000, जमीन नावावर चढवावी. अलंकार खरेदिले आपण, पैशाऐवजी पत्नी लागून. दिधली आपुली जमीन खाजन, होती जी गहाण कोणाची. जमीनही ती होती ओसिक, पर्जन्य काळ ही नापीक. पत्नीसे मने करून टाक, अर्पण पिनाक पाणीस. हजाराची ऐसी जमीन, करिता देवा लागी दान. दृष्टांतानुरूप होईल प्रसन्न, होसील उत्तीर्ण ऋणातुनी. असो मानुने पतीचे वचन, कृपण कांता तव जमीन. प्रेम भावे करी अर्पण, शंकर संतोषन व्हावया. वस्तुस्थिती पाऊ जाता, 200च्या कर्जाकरिता. धनिकापाशी गहाण असता, डुबकीची सत्ता हिजवर. डुबकी एक अनाथ बाही, जमीन तिच्या सत्तेचीही. तीही जमीन गहाण देई, आपत्ती पायी द्रव्याच्या. परिधनिक महालोभी, शंकराही फसवितान भी. कांतेचे स्त्रीधन दाबी, कपट लोभी सुख मानी. बहु खोटी हे विषय लालसा, करी विषयासक्ताचे नाशा. गुंतू नये या विषय पाशा, जीविताशा असेल जरी. श्रवण लालसे मरे कुरंग, सुंदर मनी धारणे भुजंग. तेजोव लोकन गोडी एक पतंग, ऐसा हा कुसंग विषयांचा. विषय भोगा लागे धन, तदर्थ यत्न करिता गहन. विषय तृष्णा वाढे दारुण, अशक्य निवारण तियेचे. निसंशय बुडीत जमीन, प्रयत्नेही न पिके कन. ती मने करा कृष्णार्पण, काय ते पुण्यदानाचे. जेतेन यत्किंचितही संकल्प, कृष्णार्पण ते निर्विकल्प. ऐसे नव्हे ते जोडिले पाप, अंती जे संतापकारक. एरीकडे गरीब ब्राह्मण, जो त्या देवाचे करी पूजन. देवार्थ जमीन होता संपादन, पावला समाधान अत्यंत. असो पुढे काही काले, विपरीतच होऊन गेले. कृतिका नक्षत्र अपार वरसले, तुफान झाले भयंकर. एकाएकी वीज पडली, इमारत ती सारी खचली. धनी तेवढी सुरक्षित राहिली, दग्ध झाली अवशेष. धनिकावरही पडला घाला, निजकांतेसह तोही निमाला. डुबकीही पावली पंचत्वाला, शेवट हा झाला तिघांचा. पुढे हा धनिक मथुरा नगरी, एका गरीब ब्राह्मणा उदरी. तयाची ती भाविक अंतुरी, पुजाऱ्या घरी जन्मली. नाव तिचे ठेविले गौरी, डुबकीचीही आनिक परी. शंकराची या गुरुवाचे उदरी, तिये नारीचा नर झाला. तया नराचे बारसे केले, चनबसाप्पा नामा ठेविले. ऐसे तिघांचे स्थित्यंतर घडले, फलोन्मुख झाले तत्कर्म. धनिक पावता पुनर्जन्म, वीरभद्र ठेविले नाम. हेसकी प्रारब्ध कर्माचे वर्म, भोगेचो उपरम तयासी. शंकराचा जो पुजारी, तयाची मज आवड भारी. नित्य येऊनी आम्हा घरी, चिलीम मज बरोबरी पीतसे. मग आम्ही आनंद निर्भर, गोष्टी कराव्या रात्रभर. गौरी वाढली झाली उपवर, तिसही बरोबर आणि तसे. माती ही माझी भक्ती करी, एके दिवशी पुसे पुजारी. ढुंडुनी पाहिली स्थळे सारी, कुठेही पोरीचे जमेना. बाबा ठिकाण पाहता थकलो, प्रयत्न हरले टेकीसा आलो. किमर्थ वहासी चिंता मी बदलो, वरमार्ग चालो लागला. मुलगी तुझी भाग्यशाली, होईल मोठी पैसेवाली. तिलाच शोधित आपुले पावली, वरतीचा चालीस लागला. अल्पावकाशे तुझ्या सदना, येईल पूर्वील तुझी कामना. करील गौरीची या पाणी ग्रहणा, तुझी या वचनानुसार. एरीकडे वीरभद्र, गरिबीचा घर संसार. आई बापाचा देऊनी धीर, सोडोनी जो घर निघाला. तो गावोगावी भिक्षाटन, कधी मोल मजुरी करून. कधी जे मिळे तेच खाऊन, संतुष्ट राहून फिरत असे. फिरता फिरता दैवे आला, पुजाऱ्याची ये सदना पातला. अल्ला मियाची अघटित लीला, आवडू लागला सकळास. होता होता लोभ जडला, वाटले गौरी द्यावी त्याला. नाडी गोत्र गणयोग जुळला,
आनंद झाला पुजारिया. सवे घेऊन वीरभद्राला एके दिवशी पुजारी आला. दोघा पाहुनी त्या समयाला विचार स्फुरला एकाएकी. विचारा सरीसा उच्चार झाला. सांप्रत लग्नाला मुहूर्त असला तर तू या गौरीला देऊनी मोकळा होज आता. घेऊन या कांतेचे अनुमत वर वीरभद्र केला निश्चित. पाहून या विवाह मुहूर्त विवाह यथोचित लाविला. पूर्ण होता निज कार्यार्थ कुटुंब आले दर्शनार्थ. आणिक माझी आशीर्वादार्थ प्रपंची कृतार्थ व्हावया. दिदले उल्हासे आशीर्वचन मिळू लागता सुखाचे अन्न. वीरभद्राची मुद्रा प्रसन्न झाली सुखसंपन्न होताची. तोही माझे भक्तीस लागला अल्पावकाशे संसार थाटला. परिभाग्याचा कोण यात तिला येथे न जो विटला पैशाविन. या पैशाचा मोठा पेच थोरा मोठ्यासही त्याचा जाच. वीरभद्राही समय टाच द्रव्याचा असाच हा खेळ. बाबा ही बेडी मोठी दुर्धर पैशा वाचून होतो बेजार. काहीतरी सांगा प्रतिकार जेन मज संसार झेपेल. घाली तो पायी लोटांगण आता न बर्वे प्रतारण. करा माझे संकट निवारण तुम्हीच या कारण लग्नाला. मीही त्याला भाऊ बोधावे प्रेमे आशीर्वचना द्यावे. अल्ला मालिक त्याहे ठावे संकट निरसावे त्यानेच. जाणून वीरभद्र मनोगत पुरावे इच्छित मनोरथ. म्हणून मी त्या ते आश्वासित व्हावे न दूषित यत्किंचित. निकट तुझा भाग्यकाळ करू नको व्यर्थ तळमळ. द्रव्य तुझ्या हाताचा मळ होईल सुकाळ तयाचा. द्रव्याने मांडली माझी हेळणा विसंबेना कांतीचा आना. पुरे ही आता विटंबना नको हा मोठेपणा लग्नाचा. असो पुढे झाले अभिनव पहा गौरीच्या ग्रहांचे गौरव. खाजन जमिनीस चढला भाव कळेना माव देवाची. आला एका खरेदीदार लाख रुपये द्यावया तयार. अर्धे रोख दिदले जागेवर अर्धे हप्त्यावर ठरविले. प्रतिवर्षी 2000 सव्याज द्यावे झाला विचार. पैका 25 वर्षानंतर भरपाई भरपूर गौरीची. ठराव सर्वांस पसंत पडला चनब साप्पा गुरव उठिन्नला. पैका म्हणे जो शंकरा अर्पिला गुरव पहिला मालिक त्या. तो म्हणे मज गुरुवासाठी अर्धे व्याज वर्षाकाठी. मिळावे माझी या हिश्शापोटी त्याविन संतुष्टी मज नाही. वीरभद्रपा नेदी काही चनब साप्पा स्वस्त न राही. जुंपली वादावादी पाही आले ते दोघंही मजकडे. शंकरतियेचा पूर्ण स्वामी जमीन येईना ती इतरा कामी. न पडावे व्यर्थ लोभ संभ्रमी दोघास मग मी सांगितले. अर्पिली जी शंकराप्रती तिचीच मोल आहे हे निश्चिती. गौरी विन जे अभिलाषिती तयांच्या माती तोंडात. देवाची या अनुज्ञेविन शिवेल जो या पैशाला कोण. होईल देवाचे कोपास कारण मत्ता ही संपूर्ण देवाची. प्रभुत्व जीवर पुजारी याचे गौरीचे नाते वारसपणाचे. काय चाले ते परकीयांचे गौरीचे स्वसत्तेचे ते धन. मनोनी मग मी त्या दोघाते वदलो गौराईची या सत्ते. वर्तता घेऊन तिच्या अनुमताते कृतार्थ ते पावाल. वर्तल्या तिची या इच्छेबाहेर देव नाही राजी होणार. वीरभद्रापास नाही अधिकार स्वतंत्र व्यवहार करावया. ऐसा जरी मी माझा विचार केला परिस्फुट तेथे साचार. तरी वीरभद्र रागवला मजवर शिव्यांचा गजर वरसला. तो म्हणे बाबा तुमची या मनी माझी या पत्नीची मालकी स्थापुनी. सर्व रकमेचा ढेकर देऊनी निजहित साधुनी बैसावे. परिसोनी हे तयाचे शब्द झालो मी जागचे जागी स्तब्ध. अल्ला मियाची करणी अगाध उगाच का खेद करावा. वीरभद्रापा मज हे बोलला घरी कांतेवरी अतितनानला. तितव दुपारी दर्शनाला येऊनी विनवायाला लागली. बाबा कोणाची या बोलावर लक्ष देऊनी अवकृपा मजवर. न करावी मी पसरिते पदर लोभ मज कन्येवर असावा. ऐसे तिचे शब्द परिसोन म्यातीस दिदले पूर्ण आश्वासन. 7 समुद्र नेहाल करीन तुझत्वा खिन्न नसावे. तेच रात्री असता निद्रिस्त गौरीबाईस झाला दृष्टांत. शंकराने येऊनी स्वप्नात कथिली ती मात परिसावी. पैसा हा सर्व तुझा पायी देऊ नको कोणास काही. व्यवस्था तुझं वदतो तीही सदा राहील ऐसे करी. देवळा प्रित्यर्थ जो पैसा शनभ साप्पा सांगेल तैसा. लावावा मज त्याचा भरवसा निर्बंधना ऐसा राखावा.
इतर कार्या पैसा लाविता व्हावी न पैशाची अव्यवस्था, म्हणून मशिदीतील बाबास न पुसता काही व्यवस्था न करावी. गौरीबाईने तो मजला दृष्टांत साध्यंत कथन केला. मीही सल्ला यथोचित्त दिधला. मानावयाला दृष्टांत मुद्दल तुझे तूच घेई. चनब साप्पास व्याजाची निमाई. ऐसे नित्य करीत जाई. संबंध नाही वीरभद्रा. ऐसे आम्ही असता बोलत. दोघेही ते आले भांडत. परस्परांनी व्हावे शांत. उपाय मी अत्यंत वेचले. शंकराचा तो दृष्टांत झाला जो होता गौराई प्रत. दोघासही कथिला साध्यंत. परिसोनी उन्मत्त वीरभद्र. वीरभद्रे शिव्यांची लाखोली. प्रतिपक्षावर यथेच्छ वाहिली. अध्वा तध्वा भाषणे केली. वृत्ती गांगरली दुजियाची. तयास झाला उन्मत्त वात. शिव्या शापांची बडबड करीत. सापडशील तेथे घात. करीन मी म्हणत मुखाने. चनब सापास अनुलक्षून वीरभद्राप्पा उन्मत्त होऊन. मने मी तुझे तुकडे करीन. खाईन गिळन सगळेच. चनब साप्पा भीती त्रस्त. पाय माझे घट्ट धरीत. मने करा मज संकटमुक्त. अभय मग देत मी त्याला. तव मी दीन चनब साप्पा ते. धीर देऊने वदलो तेथे. वीरभद्राची या हस्ते. मरू मी तू ते देईना. असो पुढे होऊनी वात. वीरभद्राचा झाला अंत. तो मग जन्मला सर्पयोनीथ. ऐसे त्या देहांतर जहाले. चनब साप्पास पडली दहशत. तितची जहाला त्याचा अंत. जन्म पावे दुर्धर योनीत. ऐसे हे चरित तयाचे. पूर्वजन्मीच्या वैरासाठी जन्म आला सापापोटी. लागला बसप्पा दुर्धरा पाठी. धरी त्या शेवटी वीरभद्र. दुर्धर रूपे बसप्पा दिन. भद्राप्पा सर्पामुखी पडून. परिसून तयाचे करुणा वचन. हे लावले की मन माझे. पूर्वदत्त वचन स्मरून. सर्पाची या तोंडामधून. चनब साप्पा मुक्त करून. पाळिले वचन मी आपुले. अल्लाह निजभक्ता लागून. संकट समयी ये धावून. त्यानेच येथे मज पाठवून. करविले रक्षण भक्ताचे. हे तो प्रत्यक्ष अनुभवा आले. वीरभद्रप्पास हाकून लाविले. चनब साप्पास संकटी तारिले. सकल हे केले देवाचे. असो आता भरकी चिलिमी. पिऊन जाईन आपुले धामी. तूही जाई आपुले ग्रामी. लक्ष मन्नामी असू दे. ऐसे वदोनी चिलिमा प्यालो. सत्संगाचे सौख्य लादलो. फिरत फिरत परत आलो. परमी धालो निजांतरी. स्वस्ती श्री संत सज्जन प्रेरिते. भक्त हेमाड पंत विरचिते. श्री साई समर्थ सच्चरिते. श्री साई मुखश्रुत कथाकथनम नामम सप्तचत्वारिंशोऽध्यायः संपूर्णम. श्री सद्गुरु साईनाथार्पणमस्तु. शुभं भवतु शुभं भवतु शुभं भवतु.